तिसरी पिढी आमची याच्यामध्ये आहे अंजीर शेतीमध्ये. आम्ही स्पेशल हेच आहे की देशातली आपण पुन्हा रेड फिग व्हरायटी आहे हे आपण स्वतः विकसित केलेली आहे. एका फांदीला आता तुम्ही बघू शकता तर 2 नव्हे तर 4 अंजीर एका पानापाशी निघतो. सर्वसाधारण एका फांदीला एकच अंजीर असतो, तर एका फांदीपाशी 2-2, 3-3, 4-4, 5-5 अशा प्रकारची मालाची सेटिंग सर्वसाधारणपणे तुम्हाला कुठेही बघायला मिळत नाही. अगदी आता 50 वर्ष झालं आम्ही त्याच्या म्हणजे आजोबा असतील, वडील असतील आणि आमची तिसरी पिढी याच्यामध्येच गेल्यामुळे थोडक्यात ह्याच्यामध्ये आमची PhD झालेली आहे. आमच्या तिथे लोकांचं शिक्षण कमी आहे, पण अगदी पानाकडे जरी बघितलं तरी अगदी 10-12 वर्षाचा मुलगा सांगू शकतो ह्या पानाला रोग कुठला आहे. तर तुम्ही ह्या अंजीर शेतीमध्ये जर वळाला तर अगदी 10-10, 12-12 लाख रुपयाचं उत्पन्न ह्या अंजीर शेतीमध्ये मिळतंय. आणि सर्वसाधारण जसं याचं वर्ष वाढेल, जसं याचे दिवस वाढतील, 4 वर्षाची बाग, 5 वर्षाची बाग, 8 वर्षाची बाग, 10 वर्षाची बाग, जसंही वर्ष वाढेल तसं उत्पन्न लाखोंनी वाढत चालतंय. तर आम्ही काय करतो, निवडक स्वरूपाचे, आता तुम्ही बघताय ना हे एका झाडाला, एका फांदीला, एका पानाला कसे 4-4, 5-5 अंजिराचे स्वरूप लागलेलं आहे. सर्वसाधारण फांदीचा विचार केला तर 100 फळं लागलेली आहेत. तर याच झाडाची कटिंग जून महिन्यामध्ये आम्ही घेतो आणि याच रोप बनवतो. जर याचं रोप जर चांगल्या पद्धतीचं बनलं तर ते निरोगी रोप असतं, हेल्दी रोप असतं. आणि अशाच पद्धतीचं रोप जर आपण वापरलं तरच आपली बाग सेटअप होऊ शकते.